कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप मजेतच असणार आणि मजेतच असले पाहिजे आणि मजेतच राहा. तर मित्रांनो, आज आहे गुरुवार, तर सर्व साई भक्तांना माझ्या साईमय शुभेच्छा आणि बाकी सर्वांना गुड मॉर्निंग बोलून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ सुरू करायला आपल्याला वाटले 10 ना. कालची व्हिडिओची एडिटिंग बाकी होती, एडिटिंग नव्हती बाकी, अपलोडिंग करायची होती, कारण एडिटिंग रात्रीच केली होती आणि एडिटिंग केल्यानंतर आता अपलोडला व्हिडिओ टाकले. तुम्ही कदाचित व्हिडिओ ती बघितली पण असेल, कारण 8 वाजता 8:28ला ती व्हिडिओ लाईव्ह झाली, बघितली पण असेल आणि नसेल बघितली तर नक्की जाऊन बघा. व्हिडिओ खूप छान झालेली व्हिडिओ आहे आणि अश्विनीने तिच्या लग्नानंतरचा सेकंड डेचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे, तर जाऊन नक्की बघा. खूप मस्त व्हिडिओ झालेले आहे, मजा. आणि असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आता मजेदार घेऊन येणार आहे. तर आज आपण निघालो जायला साई मंदिरात, तर चला मग आपण साई मंदिरात भेटू. तर मित्रांनो, थोडासा प्लॅनमध्ये चेंज केलेला आहे. प्लॅनमध्ये चेंज केला एवढा की आता आपण साई मंदिरात तर जायचंच आहे, पण इथे मानगरला स्वामी समर्थांच्या मठामध्ये चाललोय, तिथं पाया पडू आणि मग नंतर आपण वालला साई मंदिरात जाऊ. तुम्हाला मानगर माहीतच असेल, नसेल माहीत तर तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन देतो की जर तुम्ही इकडे मानगरला जर तुम्हाला त्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये यायचं असेल तर तुम्ही टी पॉईंटकडून आले, तुम्ही उरणला जाण्या रिटर्न मारता, तर तिथून लगेच तुम्हाला मेन रोडला न राहता सर्व्हिस रोडला यायचं आहे. तुम्हाला तिथे बॅनर दिसेलच आणि सर्व्हिस रोडला तुम्ही पकडून डायरेक्टली पुष्पक नगर नवीन चालू आहे त्याच्या एंडिंगला जायचं आहे आणि मग तिथून आतमध्ये लेफ्टला आतमध्ये जायचं आहे. ते तुम्हाला पुढे समजेलच, कारण काही बॅनर लावलेलेच आहेत तसे. तर येतात तर पहिले सर्व्हिस रोडला यायला लागेल तुम्हाला, कारण जर तुम्ही वरच्या रोडला राहिले तर तुम्हाला इकडे यायला थोडंसं जास्त फिरून यायला लागेल. पण जर तुम्ही टी पॉईंटचा तो ब्रिज पलटी केल्याच्या नंतर लगेच सर्व्हिस रोडला यायचं लेफ्ट साईडच्या आणि मग तिथून पुढे यायचं. मग तुम्हाला पुढे आले का तुम्हाला समजेलच नक्की कसं जायचं आहे ते, कारण काही बॅनर त्याचे लावलेलेच आहे. तर चला मग आता आपण भेटूया तिथेच. तर मित्रांनो, हा मेन रोडचा ब्रिज आहे आणि इकडे पुष्पकनगरची डेव्हलपमेंट चालू आहे आपली एअरपोर्टच्या ह्याच्यातली. आणि हा रोड आहे, हा रोड तुम्ही सरळ पकडून यायचा लास्टपर्यंत यायचं आणि मग तिकडे तुम्हाला लेफ्ट साईडला तिथे तुम्हाला हे दिसेलच, बॅनर लावलेला आहेच तिथे, हा टर्न दिसेलच, इथे तुम्ही बॅनर लावलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही येता तर तुम्हाला रस्त्यातच भेटेल लगेच लेफ्ट साईडला बघायला आणि ही ते एंट्री आहे. तर आपण एंट्रीमधून आतमध्ये जाऊया आणि मग दर्शन घेऊ. तर तुम्ही एंट्री मारतात तुम्हाला इथे तो बघायला भेटेल असे 2 हत्ती दिलेले आहेत, मावळे लावलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे स्टॅच्यू आहे. आणि हे 2 मावळे आणि हा ग्राउंड आहे. इथे बसण्यासाठी अरेंजमेंट दिलं. इथे गाईचं वासरू दूध पिताना दाखवलेलं आहे. तिथे पण एक मंदिर आहे छोटं आणि हे स्वामींचं मठ. तर चला मग आपण आता मंदिरात जाऊ आणि पाया पडून भेटू तुम्हाला. त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आता दर्शन करून पण झालं आणि मंदिरात एवढी शांतता भारी होती ना,
तर खूप भारी वाटलं, एकदम मन प्रसन्न होऊन गेलं. तर कधी येता तुम्ही तर नक्की या आणि खूप भारी वाटतं मंदिरात. तर खूप शांतता आहे मंदिरात आणि खूप भारी आहे. आतमधली शूटिंग काय करायला भेटली नाही. कुठल्याच मंदिरात तशी परमिशन नसते फोटो व्हिडिओ काढण्यासाठी, तर मंदिरात आपण व्हिडिओ नाही काढली. तर तुम्ही बघितलं असेल मंदिराचा परिसर, आजूबाजूचा परिसर खूप छान परिसर आहे आणि खूप भारी वाटतं. तर येता तर नक्की एकदा व्हिजिट करा इकडे आणि स्वामींचं दर्शन घेऊन. तर मित्रांनो, तुम्ही साई मंदिरात येतात तर तुम्हाला इथे एक ताई भेटेल, आमचीच ताई आहे. तर त्यांच्याकडे हार वगैरे फुलं वगैरे असतात, ती मंदिराच्या समोरच बसलेली असते. तर इथूनच आता मी फुलं हार घेतो आणि मग मंदिरात जातो. इथे आलं तर ताईकडून नक्की हार आणि फुल घेऊन जावं. ओम साईराम मित्रांनो, ओम साईराम. तर मित्रांनो, फायनल आपण वालला पोचलेलो आहे. वालला साई मंदिरात आलेलो आहे. तर साई मंदिर वालला आहे ते तुम्हाला आता माहीतच असेल, नसेल माहीत तर तुम्हाला आय बटनमध्ये लिंक भेटेल, नक्की बघा, फुल व्हिडिओ बघा. तुम्हाला या मंदिराचं पूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे तर ते बघायला भेटेल. चला मग आता आपण दर्शन घेऊ. आपण आता घेतलेले आहे आता मंदिर, तर चला आपण दर्शन घेऊ. तर मित्रांनो, इथं पण आता दर्शन करून झालं मस्त. तिथं पण मंदिरात 5 मिनटं जर असं बसलो, तिथं बाहेर थोडंसं 5 मिनटं बसलो आणि खूप शांत वाटलं मनाला. तर तुम्हाला तर आता वाळचं साई मंदिर माहीतच असेल, नसेल माहीत तर एक व्हिडिओ आहे ती बघा नक्की आणि नक्की या. वहाल गावाच्या इथे आहे, समोरच आहे. तर येता गुरुवारी या. गुरुवारी आला तर तुम्हाला इथे संध्याकाळी भोजन पण असतं, म्हणजे महाप्रसाद असतो. तर महाप्रसादाचा पण आस्वाद घ्यायला नक्की एक जा. खूप भारी असतं. आम्ही दरवेळी येतो, पण आत्ता थोडे दिवस झाले काही संध्याकाळी यायला नाही भेटत, कारण ते रस्त्यात थोडंसं आता कामं वगैरे चालू आहेत, त्यामुळे संध्याकाळी येत नाही आणि यावेळेला येतो आहे. तर आज तर दर्शन झालं, आता आपण चालू आहे घरी. तर चला मग आता घरीच भेटू डायरेक्ट. तर मित्रांनो, आता आलो घरी आणि खूप ऊन लागला. आता फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आत्ता झालो फ्रेश आणि खूप जास्त ऊन लागला. आता या उन्हात तुम्ही बाहेर फिरता तर जरा काळजी घ्या, पाणी वगैरे सोबत ठेवा आणि लिंबू सरबत वगैरे पियत जा घरी पोचल्यावरती, कारण जाम असा ऊन लागतो आणि डोळ्यासमोर असा काळोख येतो, अंधेरी येते, अशी तार येते डोळ्यासमोर. त्यामुळे काळजी घ्या थोडीशी जास्त आणि लिंबू सरबत वगैरे जास्त पिया. तर आता चला आपण खिचडी खाऊन घेऊ. आईने खिचडी नाही, बटाट्याची उसळ बनवले, ती खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. आता बटाट्याची उसळ खायला घेतले, या सर्व बटाट्याची उसळ खायला.